श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर आज आहे पौर्णिमा, सत्यनारायणची पूजा. जसं मी तुम्हाला सांगत येते की पौर्णिमेचा जो सत्यनारायण असतो तो आजच आपल्याला करायचा आहे. आजचा विषय म्हणजे आपल्याला जी कार्तिक स्वामी जे आहेत त्यांच्याविषयी मी थोडं तुम्हाला सांगेल. शक्य असल्यास आपण ती सेवा करू शकतात, पण का करायची, कसं करायची ती माहिती थोडक्यात सांगते, कारण बरेच म्हणजे प्रश्न असतात महिलांना. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल, पौर्णिमा आहे, पौर्णिमेचा सत्यनारायण तो आज आपल्याला करायचा आहे संध्याकाळी प्रदोषकाळी. पौर्णिमेचा सत्यनारायण आपण करत असतो, त्या पौर्णिमेचा सत्यनारायणचा उपवास करायचा का? बरेच महिलांना प्रश्न आहे, मला प्रश्नही आलेले आहेत, म्हणून सांगेल तुम्हाला. तुम्ही नुसता सत्यनारायण पूजा जरी मांडणी करून आपण सत्यनारायणची पूजा केली आपल्या घरात दर पौर्णिमेला तरीही चालेल. उपवास धरावा असा काही अट्टहास नाहीये, आपल्या इच्छेवर आहे. आपल्याला इच्छा असेल तर उपवास धरा, तुमची इच्छा नसेल तर तुम्ही उपवास नाही केला अगदी तरी चालेल, भाजी चपाती आपण खाल्ली तरीही चालेल. पण आपण सत्यनारायण भगवानाची जी पूजा असतो पौर्णिमेला ती आपण करायची आहे. तर हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता, त्याचं उत्तर मी दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगेल की कार्तिक स्वामींची थोडीशी छोटीशी सेवा आहे. आणि तुम्हाला सांगू का, जर तुम्ही मुलांकडून ही सेवा करून घेतली तर तुमचा मुलगा बुद्धिवर्धक होईल, तुमच्या मुलाच्या बुद्धीमध्ये खूप प्रमाणात विकास होईल, त्याची स्मरणशक्ती वाढेल. आपणही केली, आपल्यालाही गरज असते. मनुष्याला मरस तोपर्यंत आपण शिक्षणाची गरज असते. कुठल्या ना लहानपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं. तर तुमची इच्छा पण आपल्याला सगळ्यात आधी आपल्यापेक्षा आपल्या मुलांसाठी आपण या गोष्टी जास्त आवश्यक असतात. तर आपण नक्कीच मुलांसाठी ही सेवा करा असं मी तुम्हाला सांगेन. आपण तर करूच, पण मुलांकडून करून घ्या असं मी तुम्हाला सांगेन. नसतील मुलं म्हणजे छोटे असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मुलांच्या डोक्यावर तुम्ही उजवा हात ठेवून ही सेवा करू शकता, त्यांना वाचता लिहिता येत नसेल तर. पण खूप फायदा आहे. एका वर्षात एकदाच कार्तिक पौर्णिमा जी असते ती येत असते. तर आपलं कार्तिक पौर्णिमा म्हणजे काय, तर कार्तिक महिन्यातील कृतिका नक्षत्रावर जो मनुष्य कार्तिक स्वामींचे दर्शन घेत असतो, म्हणजे कार्तिक पूजन करायचं असतं आपल्याला, बरोबर. कार्तिक स्वामी जे आहेत आपले कार्तिक स्वामी म्हणजे कोण, तर शिव पार्वती आहेत, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव म्हणजेच कार्तिक स्वामी आहेत. श्री गजानन आहेत आपले गणपती बाप्पांचे मोठे बंधू म्हणजे कार्तिक स्वामी. तर ते आपले शिवलोकातील जे शिवगण आहेत त्यांचे सेनापती म्हणून ओळखले जातात. तर त्यांची आपल्याला पूजा करायची असते. जे कार्तिक स्वामी आहेत त्यांचा जर आपण कार्तिक पौर्णिमेला जी कार्तिक पौर्णिमा आहे तर त्या वेळेस जर आपण त्यांचं दर्शन घेतलं, मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये बोललेली आहे, तुम्ही जाऊन बघा व्यवस्थित. पूजा पण सांगितलेली आहे मी कोणती करायची संध्याकाळच्या वेळेस. तर कार्तिक स्वामींचं कार्तिक पूजनाच्या दिवशी किंवा कार्तिक पौर्णिमेला आपण जर दर्शन घेतलं, कार्तिक स्वामीचं मंदिर असेल मंदिरात घ्या किंवा केंद्रात मठात तुम्ही दर्शन घेतलं तर तुमचे 7 जन्माचे जे दारिद्र्य असतं ते येत नाही, हे लक्षात घ्या. कार्तिक स्वामींचं दर्शन आजच्या दिवसाला आपल्याला घेतलं तर एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे, तो व्यक्ती धनवान होत असतो. 7 जन्माचं जे दारिद्र्य असतं ते नाश होऊन जर कार्तिक स्वामींचं दर्शन आज घेतलं तर त्यांची बुद्धी जी असते ती तीक्ष्ण होत असते, वेदशास्त्रात पारंगत होत असतो तो व्यक्ती. म्हणजे कोणीही असो, कार्तिक स्वामींचं आज नुसतं दर्शन घेतलं आपण, फोटो असो, मंदिर असो, मठांमध्ये फोटो असतो कार्तिक स्वामींचा, तर तिथेही जाऊन आपण नुसतं दर्शन घेतलं, नारळ खडीसाखर फुलं वाहिले तरी पण आपल्याला हा लाभ मिळू शकतो. एवढं महत्त्व या दिवसाला दिलं गेलेलं आहे कार्तिक पौर्णिमेला. ठीक आहे. तर मी पुढचं तुम्हाला सांगेल की आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन आपण कोणत्या वेळेत घेऊ शकतो, आज ते उद्यापर्यंत. जसं पौर्णिमा आज दुपारी लागणार आहे, संध्याकाळी मी तुम्हाला वेळ सांगितला आहे. तर त्यांचा योग कोणता आहे दर्शनाचा मी तुम्हाला सांगेल. आज दुपारनंतर म्हणजे 3:54 ते उद्या 1:35 आपण कार्तिक स्वामींचं दर्शनाचा कालावधीचा हा योग आहे. तर या योगामध्ये तुम्ही दर्शन घ्यायचंच आहे सगळ्यांनी. हा जो मी कालावधी सांगितला आहे आपला केंद्रानुसार जी माहिती आलेली आहे त्याच्यातला कालावधी आहे. मी तिथूनच तुम्हाला हा म्हणजे व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न राहील माझा, की सगळ्यांना माहिती होत, ज्यांना कोणाला माहिती नसते केंद्रा थ्रू जो टायमिंग आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की बघा, या 3 गोष्टी एकत्र जर आल्या, कार्तिक महिना, पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र आलेलं आहे. ठीक आहे. या 3 गोष्टी जर एकत्र आल्या तर खूप शुभ काळ जुळून येत असतो. कार्तिक स्वामींचा जो
आपण दर्शन घेतो त्याच्यासाठी खूप असा शुभ काळ मानला जातो त्या गोष्टीला. आणि कार्तिक स्वामी जे आहेत ते कशाची देवता आहे तर बल, बुद्धी, साहस आणि यशस्वीतेचे प्रतीक मानलं जातं. कार्तिक स्वामी त्याचे देवता आहेत. त्याकडे ज्ञान संपन्नता, यशस्वीता, सर्व शुभ गुणांचे शुभ गुण जे असतात आपल्या मनुष्य रूपामध्ये, जे काही शुभ गुण मानले जातात त्यांचं आधिपत्य जे असतं ते कार्तिक स्वामींकडे दिलं गेलेलं असतं, ते सेनापती असल्या कारणामुळे. आणि या काळामध्ये जर आपण दर्शन घेतलं, हे 3 योग जे जुळून आलेले आहेत, कोणते कोणते, कार्तिक महिना आहे, पौर्णिमा आहे आणि कृतिका नक्षत्र आहे, हे 3 जे योग जुळून आलेले आहे, या योगावर आपण जर त्यांचं दर्शन घेतलं तर धन संपत्ती कारक ही मानलं जातं. म्हणजे एका वर्षामध्ये आपल्या जी दरिद्रता असते म्हणजे आर्थिक प्राप्तीचा योग येत असतो. जर आज त्यांचं मी जो योग तुम्हाला कालावधी सांगितला, या कालामध्ये जर तुम्ही दर्शन घेतलं, त्यांना प्रार्थना करायची आहे, तुम्ही जर सेवा केली त्यांची, जी मी सेवा सांगितलं आता तुम्हाला, तर तुम्हाला पुढचं जे वर्ष येणारं वर्ष असतं हे वर्ष धनसंपत्ती कारक ठरू शकतं. हा अनुभव तुम्ही स्वतः घेऊन बघायचं आहे. पुढचं जे येणारं वर्ष असतं तुम्हाला धनाचा लाभ होऊ शकतो. कार्तिक स्वामी दर्शन स्त्रियांना वर्ज असते. म्हणजे इतर काळी बघा, एका वर्षभर आपण दर्शन घ्यायला स्त्रियांना वर्ज मानले जातं. कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी मनुष्य हे केव्हा पण दर्शन घेऊ शकतात, केव्हाही सेवा करू शकतात, पण स्त्रिया नाही करू शकत. तर मात्र हा जो कालावधी असतो म्हणजे कार्तिक पौर्णिमा जी मानली जाते, कार्तिक पौर्णिमेला स्त्रिया पण दर्शन घेऊ शकतात. हा एकच दिवस असा असतो की स्त्रिया पण दर्शन कार्तिक स्वामींचं घेऊ शकतात. आता मी तुम्हाला सेवा सांगेल. दर्शन आपण जेव्हा घ्यायला जाणारे, मठात जा किंवा मंदिरात जा, किंवा तुम्हाला सांगेल कुठेही जर नाहीच तुम्हाला, म्हणजे औदुंबराचं झाड जे असतं, औदुंबर वृक्ष जो असतो त्याच्या खाली बसून आपल्याला सेवा करायची आहे. तुम्हाला जर आर्थिक प्रॉब्लेम, अशा काही गोष्टी मी जसं बोलली तुम्हाला त्या असतील, किंवा मग तुमच्या मुलांसाठी जर मुलांना सेवा करायला सांगायचे, बुद्धीमध्ये त्यांचा विकास तुम्हाला पाहिजे असेल तर ही सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्हाला सांगेल की औदुंबर वृक्ष बघायचा आहे. मठामध्ये असेल तिथे चालेल, मंदिरात असेल तिथे चालेल, किंवा आपल्या आजूबाजूला पण औदुंबर वृक्ष असेल तिथेही तुम्ही सेवा केली तरीही चालेल. पण औदुंबर वृक्षाच्या खाली बसताना आपल्याला दिवा, अगरबत्ती वगैरे लावा. चटई, मॅट आपली असेल ती आसन आपल्याला ठेवायचे, कारण डायरेक्ट जमिनीवर आपण बसत नाही. मुलांना जर तुम्हाला सेवा करायची असेल तर स्वच्छ जागा करून घ्या. आणि तिथे बसल्यानंतर आपल्याला दिवा हा तेलाचा, तुपाचा कुठलाही लावला अगदी तरीही चालेल, काही हरकत नाही. जे नाव आहेत कार्तिक स्वामींचे 28 नावांचं असं प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे, नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर ते 28 नावांचं जे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जे आहे ते जर आपण 28 वेळा बोललो, त्याचं पठण केलं 28 वेळा, तर आपल्याला एकाग्रता, विद्याप्राप्ती, शैक्षणिक यश, सगळ्या गोष्टींमध्ये यश मिळत असतं. तर तुम्हाला सांगेल मुलांसाठी खूप प्रभावी अशी सेवा आहे ही. तुमचा जर मुलगा म्हणजे तुम्हाला वाटत असेल काही परीक्षा असेल बघा, त्यांची परीक्षेत जर यश प्राप्ती मिळवण्यासाठी तुम्हाला जर हवी असेल तर ही सेवा तुम्ही नक्कीच करा. या कालावधीमध्ये करायची तुम्हाला. जो मी कालावधी वेळ तुम्हाला सांगितला बघा, 3:54 तर 1:35 उद्याचा, आणि आज 3 वाजल्यापासून म्हणजे 3:54 तर उद्याच्या 1:35 या कालावधीमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे. मुलांना पण तुम्ही झाडाखाली, औदुंबर वृक्षाच्या खाली बसून जर ही सेवा केली तर तो मुलगाच्या स्मरणशक्तीमध्ये खूप प्रमाणात वाढ होत असते. ही तेवढंच शाश्वत सत्य आहे. ही केंद्राकडून सांगण्यात आलेली माहिती आहे, जी सेवा आहे ती. म्हणून मी सगळ्या महिलांना सांगेल, तर तुम्हाला नक्कीच मुलं जे असतील मुलांकडून ही सेवा करून घ्या. लहान मुलं असतील त्यांच्या डोक्यावर तुम्ही हात ठेवा आणि हा जो पठण आहे तुम्हाला एका बैठकीत करायचा आहे. 28 वेळा तुम्हाला प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं पठण करायचं आहे. खूप प्रभावी अशी सेवा आहे. तर महिलांना नक्कीच सांगेल तुम्ही करू शकतात. कार्तिक स्वामींचं नक्कीच दर्शन घ्या. खडी साखर, नारळ वगैरे तुम्ही कशा, आणि तुम्हीही सेवा केली तरीही चालेल. सेवा कुठली करतो बघा, त्याचा लाभ मिळत असतो, त्याचं काही नुकसान होत नाही. तर जर तुम्हीही केली तरीही चालेल, काही हरकत नाही. मुलांनी केली तरीही चालेल, तुम्ही केली तरीही चालेल ही सेवा, असं सांगेल मी तुम्हाला. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. झालेली सेवा, सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत.
तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.